श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण सत्र, हिंगोलीतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात नवरात्रोत्सवासह दसरा उत्साहात साजरा। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती। राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान जनजागृती आणि आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण सत्रे पार पडली। विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी समन्वय आणि दक्षतेने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यानिमित्त पेडगाव इथं मुक्तीसंग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्यासह छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला। गंगाखेड तालुक्यातल्या दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळाव्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी अंगणवाडी सेविकांनी बालकांचे वय, वजन आणि उंची याची नोंद घेऊन आहारविषयी मार्गदर्शन केलं। स्वच्छता ही सेवा अभियानाला परभणी जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला। परभणी महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं स्वच्छता दौड काढण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं या दौडमध्ये सहभागी झाले होते। परभणी इथं सारंग स्वामी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती रॅली काढून नागरिकांचं लक्ष वेधून स्वच्छतेचा संदेश दिला। परभणी इथं राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी वावा यांनी आयोगाची बैठक घेतली। सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणं गरजेचं आहे, त्यामुळे आगामी 3 महिन्यात जिल्ह्यात शिबिरं घेऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली। राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत यांनी परभणी जिल्ह्यातल्या पुरवठा विभागाच्या शासकीय धान्य गोदामं, स्वस्त धान्य दुकानं आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला। संबंधित विभाग प्रमुखांनी शासकीय धान्य गोदामं, स्वस्त धान्य दुकानं, शाळा, अंगणवाडी इथं भेट देऊन धान्य वाटपाचा प्रत्यक्ष आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली। नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा सण परभणी जिल्ह्यात उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला। परभणी शहरातल्या श्री शिवप्रतिष्ठान आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं विजयादशमीनिमित्त भव्य महादौड काढण्यात आली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनंही शहरात पथसंचलन करण्यात आलं। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महावंदना कार्यक्रम घेण्यात आला। हिंगोली इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं। या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रतापराव जाधव आदी मान्यवर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते। या महाविद्यालयासाठी 986 पदांची निर्मिती करण्यात आली असून त्यानुसार पदभरती करण्यात येणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल यांनी सांगितलं। सन 2023च्या खरीप हंगामामधील हिंगोली जिल्ह्यातील ई-पीक पाहणी नोंदवलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात 102,26,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य वाटप केलं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। खरीप हंगाम 2023 मधल्या ई-पीक पाहणी नोंदवलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये आणि अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्याचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वाटप सुरू झालं असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितलं। वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला 709,27,00,000 रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे। हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांनी ही माहिती दिली। या प्रकल्पासाठी 75 शासकीय आणि 50 कंत्राटी पदं भरली जाणार आहेत। वसमत तालुक्यातल्या भेंडेगाव परिसरात लॉजिस्टिक पार्कही उभारलं जाणार असून या पार्कच्या उभारणीनंतर रेल्वेद्वारे थेट बाजारपेठेत शेतीमाल पोहोचवता येणार आहे। नवरात्रोत्सवासह दसऱ्याचा सण हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला। ऐतिहासिक दसरा महोत्सव हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला। बासापूजनानं सुरू झालेल्या मेळाव्याची सांगता 51 फुटी रावण दहनानं झाली। यावेळी लाखो नागरिक उपस्थित होते। विविध धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक उपक्रमांनी हा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरला। कृषीविषयक साहित्याचं प्रदर्शन, महिलांसाठीच्या वेगवेगळ्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, देखावे, मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम या मेळाव्यात पार पडले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या 5,000 युवकांनी अर्ज केले होते। त्यापैकी 2,019 बेरोजगार युवकांना विविध आस्थापनासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे। शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळं, सहकारी खासगी आस्थापनांवर ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून सतत पाऊस पडत होता। त्या अनुषंगानं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या। डासअळी सर्वेक्षण करून डासअळी आढळून आलेल्या कंटेनरमध्ये डासअळी नाशक औषध टाकून भांडी कोरडी करण्यात आली। 26 गावांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांबाबत जनजागृती करत गावात धूर फवारणी करण्यात आली।
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.